जय सच्चिदानंद भाईजी. बोला. बोला. सूक्ष्म मोहाविषयी हम्म. मला काही जाणून घ्यायचंय, उदाहरणं देऊन समजवावे. आणि तो कोणत्या कोणत्या रूपात व्यवहारात दिसतो, त्यापासून कशी सुटका करायची, त्याचा निकाल कसा केला जावा. बघा, स्थूल तर दिसतो की मी हे केलं हां. ते केलं, स्थूल आहे. हां. पण सूक्ष्मात क्रोध, मान, माया, लोभ जे वापरतात तिकडे सूक्ष्म आहे मोह. बघा, काही घडलं तर कोणालाही सांगता की मी केलं, हां, माझ्यामुळे झालंय, पूर्वक केलं आहे. मुलांनी चांगले मार्क्स मिळवले तरी मनात येतं की मीच मुलाला हुशार बनवला, एवढं मी आई आहे, एवढे संस्कार केले. आणि मुलगा नापास झाला तर तो बघा, कुसंगत लागली बाहेरच्या मुलांमुळे, शेजारचा मुलगा आहे त्याने भरकटवलाय त्याला, मी खूप लक्ष दिलं पण ऐकलंच नाही त्याने माझं. बिघडला म्हणजे बिघडला तर दुसऱ्यामुळे, चांगलं केलं तर ते मी. आतमध्ये अहंकार, बुद्धी, सूक्ष्म मोह आहे. मुलावर संस्कार मी केले, मुलाला सुधारायला जातं का कोणी? आई कधी? कोणी नाही. आई मुलाला सुधारण्याची, पतीला सुधारण्याची मेहनत घेते का कधी? होतच नाही तसं. होत मुलं नाही, ऐकत पण नाहीत. तो सूक्ष्म मोह आहे. सुधारण्यासाठी बिघडला, बापासारखा जिद्दी झालाय. नाही, आता तर आपल्या सान्निध्यात आले त्यामुळे सुटले सारं. हो, पण सूक्ष्म मोहाविषयी विचारलंच ना तुम्ही, तर हा सूक्ष्म हां. मोह आहे सगळा. बस आता 5 आज्ञांमध्ये राहा, फाईल आहे, मुलं, माझा मुलगा, माझा लेक, तेच मोहाचं स्वरूप. हां. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझं घर, माझे पैसे, माझे दागिने, माझी सासू, माझी नणंद आणि माझी मोठी जाऊ, तिघांनी मिळून माझी अवस्था वाईट केली आहे, वाईट करून टाकली. म्हणजे माझं काही सुटत नाही आणि आपली अवस्था तीही बदलत नाही. आता हे सारं सुटलंय. आता शुद्धात्मा बघा आणि फाईलला समजून घ्या, झालं व्यवस्थित, कोणाचे दोष बघू नका. हां. जेवढं निर्दोष पाहाल तेवढा हा मोह मग दूर होईल. दोषी बघितल्यामुळे मोह जास्त वाटतो. धन्यवाद. जय जय सच्चिदानंद सच्चिदानंद. भाई. मी रामावतार मीणा, दौसाहून, राजस्थानहून. हं. पूज्यश्री, माझा पहिला प्रश्न आहे, भगवान श्रीकृष्ण ह्यावेळी कोणत्या रूपात, कोणत्या क्षेत्रात आहेत? ते स्वतः आत्म्यात आहेत, देहभावात नाही आहेत. जिकडे कुठे आहेत तिथून ते भविष्यात तीर्थंकर होऊन येणार आहेत असं समजायचं. जास्त काही जाणून घ्यायची गरज नाही. ते कोणत्या रूममध्ये बसले आहेत, जेवण घेत असतील का, डाळ भात खिचडी खातात का डोसा खात असतील, त्यावर विचार करायचा नाही आहे. जिकडे आहेत तिकडे आत्म्यात आहेत आणि कर्म पूर्ण करून परत तीर्थंकर बनवून जगत कल्याणाचं कार्य करून मोक्षास जातील. पूज्यश्री, माझा दुसरा प्रश्न असा आहे, दादा भगवान अशा ह्या क्षणी कोणत्या रूपात, म्हणजे कोणत्या देहात आहेत? त्यांचंही तेच आहे, समजा ते देहभावात नाही आहेत, आत्मभावात आहेत आणि त्यांचं जगत कल्याणाचं जे कार्य अपूर्ण आहे ते पूर्ण करतायत. सांगायचं 1, 2, 3 अवतार आमचे जातील, सगळ्या महात्म्यांना मोक्षापर्यंत पोचवणार, नंतर आम्ही मोक्षास जाणार. म्हणजे त्यांचं ते कार्य अजून बाकी आहे. तोवर केवळ ज्ञान, आपण उतावीळ व्हायचं नाही. केवळ ज्ञानानंतर झालं तरी चालेल. आधी लोकांचं कल्याण करायचं आहे. आम्ही तर मोक्षातच आहोत. आता जिथेही आहोत तिथे सांगायचे की महाविद्या क्षेत्रात आम्ही पोहोचू, तरी जगत कल्याणाचं काम आमचं चालूच राहणार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी सुभाष हिसारहून. बोला. पूज्यश्री, हे स्थूल शरीर तर नष्ट होतं आणि आत्मा दुसऱ्या शरीरात निघून जाते, पण त्याचं पाप आणि पुण्य कोण भोगतं? तोच आत्मा एकटा जात नाही. एकटी आत्मा स्त्रीलिंगी नाही आहे. चेंज बदलवून टाका आजपासून. आत्मा तर पुरुष आहे आणि परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम. निघून गेले असं स्त्रीलिंगाबाबत म्हणतात. आत्मा स्त्रीलिंगी नाही आहे, आत्मा पुरुष आहे. बरं. म्हणजे आत्मा हा देह सोडून आत्मा तर पूर्णच असतो. आत्म्याबरोबर दुसरे 2 पार्ट्स आहेत, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर. आता कारण शरीरात अहंकार आहे, ही बिलीफ आहे. अज्ञानामुळे कारण शरीर उत्पन्न झालं आहे, पण अज्ञानता आहे त्या पार्टला अहंकार म्हणतात आणि अहंकारालाच दुसरा जन्म मिळतो. ह्या देहाद्वारे अहंकाराने जो गुन्हा केला आहे हा देह सुटतो, पण अहंकार तर आहेच. तो अहंकार पुढे जाऊन नव्या देहाद्वारे मग गुन्ह्याचा दंड भोगत राहतो. समजते आता हे? समजलं. आता मोक्ष कोणाचा? हां, आता आत्म्याला मोक्षाची गरजच नाही. आत्मा स्वतः मोक्ष स्वरूप आहे. अहंकार बंधनं भोगतोय. मी
सुभाष मानलं हे बंधन तर तुम्ही भोगताय. आता तुम्हाला राईट बिलीफ मिळाली आहे. हो, मी सुभाष नाही, मी तर शुद्ध आत्मा आहे. आता जागृती सुरू झाली आहे, म्हणजे मोक्षाची सुरुवात झाली. एक धागा तुटला, सगळं कापड फाटेल, म्हणजे ते पूर्ण झालं. आता एक एक दोरा तुटेल, मग संपूर्णच तुटून गेलं तर कायमचा मोक्ष होईल. इथं सुरुवात आहे आता. म्हणजे मोक्षाची, अहंकार ममतेचा मोक्ष करायचा आहे. आत्मा तर मोक्ष स्वरूपच आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी कुबेर जग्गी नैनितालहून बोलतोय. बोला बोला. माझे फाईल नंबर 2 माझ्याकडे पुन्हा पुन्हा अंडी आणि मांसची मागणी करत असते. मी पूर्ण नाही करू शकत. कृपया मार्गदर्शन करण्याची कृपा करावी. ज्ञान घेतलं का फाईल 2ने? नाही घेतलं. बरं, मग त्यानं घेऊ द्या ज्ञान. नंतर लक्षात येईल की बघा, आपलं एक बोट जरी कापलं तरी दुःख होतं की नाही. आणि सुरीने जर असं बोट कापलं तर मजा येईल का? दुःख होईलच. दुःख होईल, सहन नाही होणार. म्हणजे कोणी आपला गळा कापला तर, तसं या कोंबडीचा पिलाचा गळा कापतात, बकऱ्याचा गळा कापतात, किती हिंसा करतात, त्यांना किती दुःख होत असेल. आणि कोणालाही दुःख देऊन, वेदना देऊन आपण कसे सुखी होऊ शकू, तेही आपल्या खाण्यासाठी. ही जनावरं बघा, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन जगतो. त्यामुळे दुसरे प्राणी जगोत किंवा मरोत त्यांना काही पडलेलं नाही आहे. माझं पोट फक्त भरायला हवं. त्यासाठीच वाघ, सिंह बघा कित्येक गाई म्हशींना खातात बघा. त्यांना भूक लागल्यावर ते खातात. पण मनुष्याकडे विवेक आहे, त्याला समजतं की हिंसा आहे, ही अहिंसा आहे, ही हिंसा शाकाहार आहे. मांसाहारात कित्येक जीवांची आपण बघा हिंसा करतो. आणि आपल्या चोचल्यांसाठी, आपलं पोट भरण्यासाठी किती जीवांची हिंसा केली जाते. आणि शाकाहारी अन्न, शाकाहारातही जीव आहे, पण एकेंद्रिय जीव आहेत आणि पंचेंद्रिय जीव आहेत. पंचेंद्रिय जीवात बघा 5 मजल्यांचं घर फर्स्ट क्लास इंटिरियर डेकोरेशन करून, सजावट करून ठेवलं आहे. त्यामध्ये बॉम्ब ठेवून ते उडवलं, पाडून टाकलं. आणि एखाद्या ठिकाणी 5 विटा ठेवल्या, त्या उचलून फेकून दिल्या. कशात जास्त नुकसान आहे? त्या मोठ्या घराचं आहे ते. तसंच या पंचेंद्रियांच्या जीवांचं नुकसान करतो आपण. कित्येक अवतारांपासून डेव्हलप होत होतो. मग त्याची हिंसा केल्यामुळे खूप मोठं पाप आहे, खूप मोठं आवरण येतं. आणि या छोट्या छोट्या जीवांना, एकेंद्रिय जीवांना तुम्ही बटाटा खाल्लात, मूग खाल्लेत, गहू खाल्लेत, तांदूळ खाल्लेत, फार तर 10 रुपयांचं तुमचं नुकसान होईल. अंडी खाल्ली तर 500 रुपयांचं नुकसान होईल. आणि मग नॉनव्हेज खाल्लं तर 1000 रुपयांचं नुकसान होईल. म्हणजे नुकसान असं वाढत जातं. नुकसान कोणतं होतं? आवरण येतं. म्हणजे कोणत्याही जीवाचं नुकसान करून आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. म्हणूनच ही भावना ठेवा की आपलं नॉनव्हेज हे सुटावं, आपण व्हेजिटेरियन बनावं. भावना ठेवायची, हळूहळू तेही सुटेल. काय? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कृष्णकुमार कुलश्रेष्ठ. निमित्त हे निर्दोष आहे हे माहिती असूनही निमित्ताचा क्रोध येतो. काय करावे? शिवाय सर्व काही कळतही असतं, शिकले सवरलेलेही आहोत, तरीही क्रोध नाही थांबत. हां, हे 2 पार्ट्स वेगळे आहेत. निर्दोष बघणं, तिथून आपली सुरुवात झाली. आणि क्रोध कृष्णकुमारला येतो. कृष्णकुमारला सांगायचं, बघा प्रतिक्रमण करा. का दुसऱ्यांना दुःख देतोस क्रोध करून? माफी माग. कारण आपल्याला समजलं आहे की मी शुद्धात्मा आहे, तोही शुद्धात्मा आहे. व्यवहार हिशोबानुसार पूर्ण होतो आहे. तर कृष्णकुमारचा जो भरलेला माल आहे, -3 परमाणू प्लस परमाणू दोन्ही येणार, स्पार्क होणार. म्हणजे हिशोब असेल तर होणारच. म्हणून तुम्ही प्रतिक्रमण करून घ्या आणि दुसरं पुढे प्रगती करायची आहे, पुढे जायचं आहे. कशामुळे घडलं हे चेक करा. आपला काही हट्ट होता का? आपलं काही मत, आपलं म्हणणं समोरच्याला कळत नाही का? आपला पुन्हा पुन्हा सांगण्याने तो रागावला का? किंवा तो कधी आपला अपमान करतो असं काही? आपली अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही म्हणून राग आला का? कोणत्या कारणामुळे आला चेक करा. कारणांवर उपाय शोधा. समजलं का आता होय तुम्हाला? गुरुजी. आणखी एक आहे. हो. सर्व काही जाणत असूनही ते व्यवहारात उतरणं खूप कठीण काम असतं. ॲक्च्युली काय आहे, व्यवहारात उतरवणं नाही तर जागृतीत ती समज राखायची. कारण जे काही आचरणात येतं, आता आचरण म्हणजे काय आहे? समज मल्टिप्लाइड बाय ज्ञान इज इक्वल टू आचरण. म्हणजे आधी समज असेल. समजा इथून तुम्हाला एअरपोर्टवर जायचं आहे, नॉर्थला 20 मैलावर आहे. म्हणजे एअरपोर्ट उत्तरेला आहे, पण दक्षिणेला गेलो तर एअरपोर्ट येईल का?
म्हणून आधी माहिती असायला हवी की कुठून कुठे जायचं आहे, कसं पोचायचं आहे, ती समज आधी असायला हवी. समजेनुसार चालत राहाल तर हळूहळू आधी समज, मग त्यातील ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि ज्ञान आणि समज आली की मग आचरणात ते हळूहळू उतरेल. म्हणून ती समज आधी प्राप्त व्हायला हवी. जय म्हणून हे सच्चिदानंद. निर्दोष आहे ही समज येऊ द्या. आता जागृती ठेवा की कशा प्रकारे निर्दोष आहे, कशा प्रकारे कर्मांच्या हिशोबाने व्यवहार पूर्ण होतोय. निर्दोष कसं पाहायचं. शुद्धात्मा गुन्हा करत नाही. प्रकृतीत जे काही घडतंय तो डिस्चार्ज आहे, त्यामुळे त्याला गुन्हेगार नाही म्हणायचं समज हळूहळू जागृतीत ठेवा. जागृतीत असेल तर ऑटोमॅटिक आचरण चेंज होऊन मग करेक्ट होईल. जय सच्चिदानंद. मी कामना आहे. मी पहिल्यांदाच आपल्यासमोर प्रत्यक्ष आली आहे हं. आणि मागच्या काही काळापासून आपला ऑनलाईन सत्संग बघतीये. माझा प्रश्न असा आहे की एका व्यक्तीने माझ्या पैशाबाबत खूप मोठी फसवणूक केली. त्याच्याबद्दल मनात खूप वाईट भाव येतो. मग आपले ज्ञान ऐकले तेव्हा समजले की हा आपल्याच कर्माचा हिशोब आहे. ज्ञान सेट करते, परंतु फाईल 1 राहून राहून त्याला दोषी ठरवते. वाटतं की भगवंत न्याय कधी देणार, त्याला शिक्षा कधी होणार. इथे ज्ञान सेट होत नाहीये. मार्गदर्शन करावे. आज आपल्याला जो माणूस जसा फसवतोय ना, तसं आपणही कोणाला तरी फसवलं असणार, असं नाही का होऊ शकत. होऊ शकतं. म्हणजे आज या जन्मात आपण काही केलं नसेल, पूर्वजन्मात काही चुका केल्या असतील, आज त्याची शिक्षा मिळते. आणि तो माणूस बिचारा गुन्हा बांधतोय आणि आपण गुन्ह्याचा दंड भोगतोय. म्हणजे पूर्वी आपण गुन्हा केला असेल, आपण आज दंड भोगतोय. तो आज बांधतोय, नंतर भोगेल. तर नियम काय आहे की तो भोगेल अथवा ना भोगेल. आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळतं आहे अशावेळी समता राखायची गरज आहे. म्हणजे फायनान्शियली बघा, आपला मुलगा मेडिकलला गेला तर त्याच्या फीसाठी आपण पैसे 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख आईवडील खर्च करतात की नाही. करतात. 50 लाखापर्यंत खर्च करतात आणि खुश होतात. माझा मुलगा मेडिकलला गेला आहे, डॉक्टर जाणार. नंतर त्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्याला या विषयात स्पेशलायझेशन करायचं आहे. 25 लाखांचा खर्च आहे आणि मी तो करणार आहे. माझ्या मुलासाठी आहे ते. 25 बोला 1-1 कोटीपर्यंतचा खर्चही करतात. पण कोणी फायनान्शियली आपले 10 लाख खाल्ले तर त्यासाठी आपण किती भांडण करतो. म्हणजे हेही जातात आणि तेही जातात. आपल्या मुलासाठी 25 लाख गेले, तेही आपले गेले कायमचे. आणि त्या माणसाने बुडवले 25 लाख, तरी ते गेले आपले. पण त्याने धोका दिला आणि हा धोका नाही, इथे आपली ममता आहे. पण दोन्ही ठिकाणी आपले पैसे जातातच. म्हणजे हे तसंही बघा, हे दोन्ही मुलगासुद्धा पूर्वजन्मातला हिशोब घेऊन आला आहे आणि हिशोबाचेच वसूल करतो आहे. मित्र जो आहे, जो धोका देतो आहे, तोही हिशोब बसलेलाच आहे, तोही हिशोब वसूल करतो आहे. एक्झॅक्टली तसंच आहे. पण इथे प्रेम आहे आणि प्रेमामुळे दोष दिसत नाहीत. इथे द्वेषामुळे दोषी वाटतो. बाकी दोन्हीमध्ये आपले पैसे तर गेलेच आहेत. आणि खरोखर आपला हिशोब पूर्ण होतो आहे. हा प्रेमाचा हिशोब होता, त्यामुळे असे पैसे द्यावे लागले. पैसे मुलाच्या फीसाठी दिले तरी ते गेले आपले. आणि तिकडे द्वेषाचा हिशोब आहे, त्याने विश्वासघात केला, त्या माणसाने आपले पैसे दिले, गेले आपलेच. म्हणजे एक खरं हिशोब पूर्ण होतो आहे. आता हे ज्ञान घेतल्यावर जास्त लक्षात येईल की मी शुद्धात्मा आहे आणि ही कामना वेगळी आहे आणि कामनापासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. आपल्याला मोक्षास जायचं आहे. कर्म पूर्ण करून सुटायचं आहे. जी काही कर्म राहतील त्यामुळे पुन्हा हिशोब पूर्ण करायलाच संसारात यावंच लागेल. म्हणून एक कर्म सुटत जाईल. कधी संपेल तर इतरांना निर्दोष बघू तेव्हाच. बघा, माझा हिशोब मला परत मिळतो आहे, व्यवस्थित शक्तीमुळे माझा हिशोब मला परत पाठवला आहे. तो माणूस निमित्त आहे. तो माणूस वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. किती सगळे संयोग, काल, क्षेत्र, सगळे संयोग जुळून कार्य घडत आहे. कोणतंही एक अस्तित्व गुन्हेगार नाही आहे. आपल्या कर्माच्या फळाप्रमाणे घडत आहे. खरं तर आपण गुन्हेगार आहोत. आपण म्हणजे स्वयंतर शुद्धात्मा आहोत. हा प्रकृतीचा हिशोब पूर्वभावात अज्ञानतेमुळे बांधला आहे, त्याचं आज फळ येत आहे. आता आपण ज्ञानात येऊ तेव्हा आपल्यात समताही राहील आणि हे कर्म पूर्ण होऊन त्याचा आनंदही मिळेल. शिवाय समोरचा दोषही दिसणार नाही. समजलं का आता तुम्हाला. धन्यवाद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. आपल्या चरणी माझे कोटी कोटी नमन. बोला. माझं नाव शिवा गुर्जर आहे, दौसा राजस्थानहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचं ज्ञानविधीचे योग जुळून आले पण त्याला अक्षरज्ञान नसेल तर
तो माणूस नंतर चरणविधी कसा काय करू शकेल? मग अशा वेळी आपण त्याला कशी मदत करू शकतो? त्यासाठी 2 उपाय आहेत. त्या चरणविधीची कॅसेट पण आहे निरुमांच्या आवाजात, तेही ऐकू शकता. ते बघा, हां. किंवा आपल्या आसपासच्या कोणा व्यक्तीने जर ज्ञान घेतलं असेल त्याला वाचून दाखवायचं. मग तो हळूहळू आत्मसात करू शकेल, समजून घेईल, शिकेल थोडं थोडं हळूहळू. कित्येक लोक ज्यांना अक्षरज्ञान नव्हतं, निश्चय करायचे, थोड्या दिवसात लिहायला वाचायला शिकायचे. चरणविधी आपल्या भाषेत वाचायला लागायचे. 1 महिना 2 महिन्यात शिकून चालू करतात मग ते सगळे. मग त्यांना आपण आपल्या आवाजात रेकॉर्ड करून देऊ शकतो का? रेकॉर्ड करून नाही दिलं तर बरं, कारण निरुमांच्या आवाजात आहे रेकॉर्डिंग. हां. म्हणून मग तेच ऐकवा आणि त्यांना मग सांगा, लक्षात ठेवा तुम्ही हे सगळे शब्द. बरं. बघा, ते भांडण करतात तेव्हा सगळं लक्षात ठेवतात. सासूने हे केलं, नणंदेने हे केलं, जावेने हे केलं, माझा नवरा असा बोलला, माझी मुलं ही अशी वागतात, माझी सून, सगळं लक्षात राहतं. सांसारिक गोष्टी लक्षात ठेवतात, मग ही लक्षात ठेवा. होय पूज्यश्री. ज्ञानाचं चरणविधी तर 2, 3, 4 वेळा ऐकले तरी तोंडपाठ होतील. धन्यवाद. जय सच्चिदानंद. हां. आणि दुसरं, जास्त नाही आलं तरी एखाद वाक्य पाठ करत राहा. हां. 5 आज्ञांचे 5 शब्द आहेत, तेवढे धरून चाला. कोणाला दुःख दिलं तर प्रतिक्रमण करा. आणि चरणविधीतले शब्द अनंत ज्ञानी, अनंत दर्शनी, छोटी छोटी वाक्य समजून घेत मग चाललात तर मग तोंडपाठ होऊन हळूहळू प्रॅक्टिसमध्ये आणायची. हो. लक्षात राहील सगळं मग. जय सच्चिदानंद. तरुणा दिल्लीहून 2014 ज्ञान घेतलंय. नंतर जीवनात खूप सारे बदल घडले. त्यासाठी आपल्याला धन्यवाद देते. पण मागील काही काळापासून फाईल 1चे व्यवस्थितचे ज्ञान नीटपणे सेट नाही होऊ शकत. बुद्धी 2 गोष्टी पुन्हा पुन्हा मध्ये आणते. एक, आपल्याला सत्संगात आपण कित्येकदा सांगता की कलियुगाचा काळ आहे, त्यामुळे 100 पैकी 80 लोक वाईट भेटणार. आणखी एक आपण म्हणता की जेव्हा काचेची एखादी वस्तू असते तिच्या नशिबात फुटणे लिहिलेले असेल, पण आपण शेवटच्या क्षणापर्यंत तिला वाचवण्याचा पॉझिटिव्हली प्रयत्न करायचा आणि जेव्हा ती तुटेल तेव्हा ते व्यवस्थित आहे. आता ह्या 2 गोष्टी मला खूप साशंकित करतात. मी टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे आणि आता काही फाईल्सचा एवढा फोर्स येतोय की मला असं वाटतं की जर प्रत्येक गोष्टीला मी व्यवस्थित समजून स्वीकार करत राहिले तर आपली जी सिस्टीम आहे त्यात अनेक गोष्टी चुकीच्या घडतात. मग कोणीतरी आवाज उठवेल. मग मला असं वाटतं की जर साऱ्या सृष्टीने जर असेच मानले की व्यवस्थित आहे तर नाही आपला देश स्वतंत्र झाला असता, नाही देशात सुधारणा झाल्या असत्या, सर्वांनी ते व्यवस्थित मानले असते. आता मला असं वाटतंय की मी जर प्रत्येक गोष्टीत ओके ओके करत गेले तर समोरचा मला जास्त डॉमिनेट करेल किंवा अगदी गृहीतच धरेल. तेव्हा मनात येतं की तू बोलली का नाहीस, तू बोलायला पाहिजे होतंस. म्हणजे मनात सतत हा विचार चालू असतो की नेहमी, म्हणजे प्रथम तू पॉझिटिव्हली प्रयत्न तरी कर, आपले मत मांड, आपला पॉइंट सांग, मग शेवटी घडेल ते व्यवस्थित म्हण. बरोबर. पण तो जो टाइम पिरियड आहे ना, त्यात का कोणास ठाऊक पण विचित्र मनस्थिती होते. त्यामुळे नाही शांतपणे आपले काही म्हणणे मांडता येते आणि स्वीकारही नाही करू शकत, अडवू शकत नाही. आणि मग असंही वाटतं की सगळी लोक अशाच प्रकारे होला हो करत राहतील तर कसे चालणार, कारण त्याचा परिणाम आमच्यावरही होतोय, येणाऱ्या जनरेशनवरही होतोय, सिस्टीमवरही होतोय. मग वाटतं की काय करायचं आपण. मला नाही समजत की व्यवस्थित मानून हो करत राहू की माझे मत मांडू. आत्ता बोलत नाही आहात का? कोणी थांबवलंय तुम्हाला? माझ्या मनातल्या भीतीने. हा, मग तुमच्या मनातली ती भीती काढून टाका. तुमच्या हातात आहे की काढून टाका, नाहीतर नाही होऊ शकणार. म्हणजे संयोगांच्या गोष्टी आहेत. तुमच्याकडून पॉझिटिव्ह प्रयत्न म्हणजे काय, व्यवहार करण्यामध्ये हरकत नाही, पण कशाही नाही करायचे. आग्रह, आक्षेप, दोषी बघून, द्वेष करून तुम्ही असेच आहात, बघा हे सुधारावंच लागेल. बघा, तुम्ही असं सांगा की बाबा या सिस्टीममध्ये असा बदल केला तर चांगलं होईल, हे असं होतं आहे त्यामुळे त्रास होतो आहे, लोक डिस्टर्ब होत आहेत, म्हणून हा बदल करायची गरज आहे. या सगळ्या ग्रुपमध्ये, मीटिंगमध्ये चर्चेत विषय मांडा. बघा, रागद्वेष न करता कराल, आग्रह न धरता कराल तर एकदा सांगून बघायचं, नाही रिझल्ट मिळाला तर सोडून द्यायचं, झालं ते व्यवस्थित समजायचं, पुन्हा ट्राय करायचा. 2 महिने, 4 महिने, 6 महिने पुन्हा प्रयत्न करा. आणि तुमचा भाव ठेवा, भावना 100% ठेवा की शुद्धात्मा भगवान हा व्यवहार आहे, एकमेकांना त्रास होणार नाही अशी सिस्टीम तयार झाली तर चांगलं आहे. या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम्स वाढत आहेत, यात काहीतरी सुधारणा व्हावी, सच्ची समज मिळो, सच्चे निमित्त लाभो, या व्यवहारात सुधारणा व्हावं अशी कृपा करा. म्हणजे पॉझिटिव्ह राहिल्याने अशा गोष्टी होतात. 6 महिने 12 महिन्यात असे संयोगही उत्पन्न होतील, तशी निमित्तही मिळतील. चर्चा करत करत आपली भावना आहे, शिवाय सिस्टीमला हाही फायदा होणार आहे. असा व्यवहार घडतोय, आपोआप घडतो.
शिवाय तुम्ही रागद्वेषाशिवाय बोला, चर्चा करा तुम्ही. तुमचा आग्रह नसावा, आमचा व्ह्यू पॉईंट असा आहे, असं झालं तर चांगलं आहे. बोलत राहा. जेव्हा आपला व्ह्यू पॉइंट आपण ठेवतो ना, आजकालचा जो काळ आहे, असं वाटतं की कोणाकोणाचे ऐकायचे नाही, सगळे धावतायत, सर्वांना काम नाही, हवंय, तुम्ही काही करून तुम्ही पूर्ण नोकरी करता का? करायचंय. हा, मग समजून घ्या, दुसरी नोकरी करा. तुमच्यावर बंधन नाही आहे. लग्न झालं तर तुम्ही नाही सोडू शकत त्याला. जसा असतो तसा स्वीकारायचा असतो. तरी डिवोर्स घेतात आजकाल. पण मी पूज्यश्री गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे. आज जर मी कोणाला, माझा विचार आहे की बस मी हा जेवढा जॉब केलाय हं. खूप झाला, आता मी VRS घेते. हं. पण मला नाही. जर कोणाला माझा व्ह्यू पॉइंट सांगितला तर सारे लोक मला वेडी म्हणतील, तू सरकारी नोकरी हे सोडणार सोडायची का? गरज नाहीये. पण स्वीकारा की ही दुनिया अशीच चालणार आहे. आपल्याकडून काही बघा, शक्यतो हळूहळू एकमेकांबरोबर चर्चा करत राहा, टीम मोठी करा, पॉझिटिव्ह गोष्टी डेव्हलप करा सगळ्या ग्रुपमध्ये. बघा, एक गोष्ट आहे, तुमच्याकडे नाही पण खूप साऱ्या ठिकाणी भ्रष्टाचार एवढा घुसला आहे. पैसा हेच सर्वस्व झालं आहे. काहीतरी कारण काढून एखाद्याला पकडा, चुका काढायच्या 25 प्रकारच्या, तो घाबरतो, मग थोडे काही पैसे देतो. भ्रष्टाचारसुद्धा पुढचा भ्रष्टाचार करतो, मागचाही करतो, आपण मधल्यामध्ये अडकतो. पण मग काय यामुळेच करणार? पूज्यश्री एक डिप्रेशन त्यामुळे- येते, नाही, डिप्रेशन नाही, फ्रस्ट्रेशन येतच, वाटतं की नाही, नाही, कलियुगाचा अंत नाही. कधीच नाही आपण होणार का? अडकलोय, आपण चुकीच्या जागी आलोय. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर कोणाच्या चुका काढणार? कोणत्या ड्रायव्हरला दोषी ठरवणार? 2-2 तास ट्रॅफिक हलत नाही, मग कोणाला दोषी म्हणणार? रिक्षावाला, टॅक्सीवाला, सायकलवाला, बसवाला, ट्रकवाला, कोणाला गुन्हेगार म्हणणार आहात सांगा मला? आपण त्या ठिकाणी पोचलोय. आता वाट बघायची, संयोग विरून जातील. आणि समजा तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे घ्यावे लागले तरी तुम्ही कधीच आपल्यासाठी वापरू नका, ते धर्मदाय करा, चॅरिटीसाठी देऊन टाका. बाकी तुमच्याकडून तुम्ही सांगायला जाल तर डिसमिस करून टाकतील सगळे मिळून तुम्हाला. म्हणजे आता तुम्हीच समजून घ्यायचं, आपण भावना ठेवायची. भावना म्हणजे काय? हे भगवान सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, दुराचार, भ्रष्टाचार, व्यभिचारापासून मुक्त होत, तर आपल्या जन्मामध्ये बदल घडतील. आपण सेफ साईडला येऊ. आता आपण अडकलो आहोत, आपण या ठिकाणी फसलोय. माझंही सांगतो, मी बिझनेस करायचो तेव्हा मी मशीन्स रिपेअर करायचो. लोक म्हणायचे, मी सांगायचो 20,000 नाही 30,000 लावा, 5,000 तुम्ही ठेवा, 5,000 मला द्या. मी म्हटलं चुकीचं काम नाही करायचं मला, पण मग तुमचं बिल पास नाही होणार. जा 6-6 महिने धक्के खात राहा, चुका काढत राहतील. बॉस शेठजींना सांगत राहणार, आपल्याला त्रास देत राहणार. मग काय करणार? 30चं बिल बनवायचं, 5 त्याला द्यायचे, 5 आपण ठेवायचे, 20चं खरं बिल. मग 5 ठेवून घेतल्यावर त्या 5मध्ये मी जास्तीचे माझे 5 टाकून चॅरिटीला देऊन टाकायचं. आणि भावना अशी ठेवली होती की या शेठना विश्वासघात करणारे मॅनेजर, इंजिनियर सर्वांबरोबर मला व्यवहार करावा लागतोय. हे सुटले तर बरं होईल, मला प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा आहे, प्युरिटीने करायचा आहे. मग काही दिवसांनी म्हणजे 6-8 महिन्यांनी असं झालं की शेठजींबरोबर डायरेक्ट कनेक्शन झालं. मग शेठ लोक डायरेक्ट, अरे इकडे या देसाई, किती काय काम तुमचं साहेब, एवढं चला पेमेंट सरळ बिलाचं. आधी विचारणार, तुमच्या बिलाचं पेमेंट घेतलं का, घ्या चला आणि पुढचं काम करा. म्हणजे मधले ते एजंट बाजूला पडले. म्हणजे बघा, आपण शुद्ध भावना ठेवायची. नाही येऊ शकलं व्यवहारात तर मग जर काही, तर जे काय आहे ते चालू द्या. पण पूज्यश्री असे वाटते की रिलेटिव्ह मधल्या फाईल्समध्ये अधिकच कोड्यात पडतोय, रिअलसाठी वेळच काढता येत नाही किंवा त्यातला आनंद नाही घेऊ शकत. नाही, आता समजून घ्यायचं. हे वाईट शब्द आहे. बघा ना, चोरांचंच गाव आहे, चोरांचं. आपण न्यायनिवाडा करायला जाऊ तर काय होईल? तसं एक पोलीसवाला चोर, घरचेही चोर, आसपासचे चोर, रस्त्यात जे कोणी भेटलंय ते सगळे चोर आहेत. बघा ते सगळं. पण सारे चोर पूज्यश्री आपल्याला भेटलेत, याचा अर्थ आपली एवढी वाईट म्हणजे कर्म होती. आलोय ह्या कलियुगात आलोय म्हणजे समजायचं की तेच कर्म घेऊन आलोय. पण आता आपल्याला दादाजी भेटले आहेत, त्यामुळे आता समजायचं की आता या संसाराला सुधारायला जायचं नाही. आपण मोक्ष मार्गावरचे प्रवासी आहोत, महाविद्या क्षेत्राचे प्रवासी. ह्या संसारातला हिशोब पूर्ण करून सुटायचं आहे. ह्या कलियुगातला पुढचा काळ अजून वाईट असणार आहे. आपण 6व्या आऱ्यात जात आहोत, 5व्या आऱ्यातून 6व्या आऱ्यात. आणि असाच हा दुराचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, अनाचार सगळे करत जाणार आणि वाईट कर्म बांधून खालच्या गतीत जाणार आहेत. म्हणजे आपण त्यांचा द्वेषही करायचा नाही आहे, त्यांच्यावर प्रेमही करायचं नाही, समभाव राखून निकाल करायचा आहे. आणि प्रार्थना करा, आपली भावना ठेवा की कोणी वाईट काम करू नये, दुराचार, व्यभिचार करू नये, भ्रष्टाचार नको. तेव्हा तुम्ही तशी भावना असलेल्यांच्या संबंधांपासून मुक्त व्हाल.
तुम्ही दोष करत राहाल तर त्यांच्याशी धागेदोरे त्यांच्याशी संबंध जोडले जातील. जर करावं तर लागेलच, त्यात काही हरकत नाही, करायला तर हवंच, त्यांनाशी कनेक्ट होऊन जॉईंट व्हाल. म्हणजे त्यांच्याशी सहमत होऊ नका. फाईल 1साठी हा व्यवहार आला आहे, समभावाने निकाल करायचा आहे. माझी इच्छा आहे 0% भ्रष्टाचार, दुराचार, साऱ्यात माझी सहमती अजिबात नाही आहे. हे भगवान सर्वांना सद्बुद्धी दे, या चुकीच्या व्यवहारापासून दूर राहून प्रार्थना करा. एवढं करून एक सोडून प्रार्थना द्यायचं. ही पण आहे पूज्यश्री, जेव्हा खूप डिस्टर्ब होते तेव्हा हीच असते की दादा माझ्या रिलेटिव्ह फाईल्स आपल्या आणि आपले रिअल ज्ञान माझे, असे वाटते बस. की तुमच्यावर सोपवलाय हा, म्हणा असं म्हणजे आणि सोडून आता द्या. आतून खूप असं वाटतंय की मला स्ट्रेस टेन्शनमध्ये नाही राहायचंय आणि मला आत्म्याच्या दिशेने पुढे जायचंय. एक गोष्ट समजून घ्या, शुद्धात्म्याशिवाय पुरण आणि गलन होत आहे. इथून पैसे घेतले त्याला चोरी म्हणतात, इथे पैसे दिले त्याला दान म्हणतात. सगळं रिलेटिव्ह आहे. फक्त चोरीमुळे दुःखी होईल माणूस, दानामुळे सुखी होईल. पण सुखदुःखही संसारी रिलेटिव्ह आहे. स्वतः चोरी करतही नाही, दानही देत नाही, स्वतः ज्ञाताद्रष्टा, त्याचं स्वतःचं कोणतंही स्वरूप नाही. रिलेटिव्हला इम्पॉर्टन्स देऊ नका. समभावाने निकाल करून सुटका करून घ्या. द्वेषही करायचा नाही, मोहही करायचा नाही, समभाव ठेवून सुटायचा आहे. आपली भावना तीच ठेवा. आणि बघा ज्यांना बघा ज्यांना कानाने ऐकूच येत नाही, त्यांच्याजवळ किती जोरात ओरडलात तरी ऐकायला येईल का त्यांना? नाही. म्हणजे आवरण आलं आहे. भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार. आपण भावना ठेवायची, प्युरिटी जगभर पसरवायची. ॲटलिस्ट दादा भगवानांचे महात्मा लोक तरी प्युरिटीच्या रस्त्यावर चालू लागलेत. सुरुवात झाली त्यांची. लक्ष्मीसमोर प्युरिटी, विषयविकारांसमोर प्युरिटी, मान सत्ता अधिकारासमोर प्युरिटी. त्या भावनेने तर ते सुधारलेत आणि अधिकाधिक त्यांचा पुरुषार्थ चालू आहे. त्यांना आवडलं नाही काही किंवा चुका झाल्या तर माफी मागतात. म्हणजे किती लाख या ज्ञानाचा मार्ग पकडून चाला आणि भावना ठेवा की ज्ञान घ्यायचं आणि वाईट सवयी सुटाव्यात आणि त्यातल्या जबाबदारीतून मोकळं व्हावं. कोणी सच्च्या धर्माची प्राप्ती करतील, मोक्षमार्ग मिळवतील, ही भावना ठेवायची सर्वांनी. बरोबर जय आहे. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.